अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव ज्यांचा
तो हरि पवित्र तो पवित्र तो हरि पवित्र तो हरि पवित्र तो हरि पवित्र तो हरि बड़ा पवित्र तो हरि पवित्र तो
आ
पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडत भाग्यवंते सरते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव विठ्ठल पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. या अभंगाद्वारा तुकाराम महाराज भगवत भक्ताचं अनन्यसाधारण महात्म्य की हा भक्त देवाची सेवा करतो पण देवाची सेवा करून सुद्धा देवापेक्षा श्रेष्ठ बळी. तुका म्हणे आम्ही देवाहून बळी देवापेक्षाही बळी. त्याचं कारण काय? देवाची सेवा करूनच काही गोष्टी अशा असतात की ते केलं म्हणजे माणसाचं सामर्थ्य काही वेगळं वाढत असत. मनुष्याने आपला आत्मतेज वाढण्याकरता काही वैयक्तिक आचाराची गरज आहे. हे जसं आहे ना त्यानं गप्पा मारून भागणार नाही. काही वैयक्तिक आचार पाळला गेला तर त्याचं तेज वाढत असत. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ बल जर कोणतं शास्त्रकार सांगतात आत्मतेजो बलम बलम. महात्म्यामध्ये जर तेज कुठला असेल तर आत्मतेज. आत्मतेजाच्या नावानं कितीही बलवत्तर प्रतिकार शक्ती असली तरी तिचा काही उपयोग होत नाही. समजा म्हणून वशिष्ठ ऋषी होते. वशिष्ठ ऋषी विश्वामित्र त्यांच्याकडे आले असताना सहज पाहिलं. वशिष्ठ ऋषींनी गृहस्थ आश्रमाप्रमाणे विश्वामित्रांना सांगितलं की आपण आलात बरं झालं. आता जेवायच्या वेळी 2 प्रहरी आलायत तर जेवण करून जा. तर विश्वामित्र म्हणतात की आपण कुठून देणार? आपण वनामध्ये राहिलेलो आहात, आश्रमवासी आहात. आश्रमामध्ये आपण कुठून देणार एवढ्या लोकांना? मी एकटा नाही आहे, माझ्या बरोबर हजारो लोक आहेत माझे सैनिक, त्यांनाही जेवायला घालावं लागेल. म्हणले किती असं देत नाही झालं ना जेवण. म्हणले तुमच्याजवळ तर काही दिसत नाही. म्हणले माझ्याजवळ सामग्री म्हणून काही नाही परंतु सामग्री निर्माण करणारं एक व्यक्तिमत्व माझ्याजवळ आहे. म्हणले काय? काही हरकत नाही, आपण स्नान वगैरे करून येऊन जेवायला बसा. स्नान करून येऊन जेवायला बसा. हजारो लोकांना इतक्यात लगेच घालणार. विश्वामित्रांचं आश्चर्य, त्या आश्चर्याचं कौतुक अधिक वाढले गेले की त्यांना हे काय आहे म्हणून विश्वामित्र चौकशी करायला लागले. पाहतायत तर वशिष्ठ ऋषी गोठ्यामध्ये गेले, कामधेनूची पूजा केली आणि सांगितलं मातोश्री आता तुझ्यावरच सगळं अवलंबून. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की काय कामधेनू सवे सर्वसहान चालत असे की ते जे 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 धवा मागे ते ते एक सरा प्रसवोची लागे. तिला ज्या ज्या वेळेला जे जे मागावं ते ते आपोआपच ती निर्माण करत असते. तिचं काही धार काढली म्हणजे दूध निघतो असं नव्हे. तिच्या जवळ नसते, कामना केली तर तयार होत असते. हजारो लोकांना पुरेल एवढं पाची पक्वान तयार झालं. सगळे लोक जेवले. नंतर विश्वामित्राला वाटलं अरे हा जंगलामध्ये राहणारा ऋषी क्वचित केव्हा तरी याच्याकडे एखादा दुसरा पाहुणा यार आणि याच्याकडे हे कामधेनू करायची. ती जर आपल्यासारख्या राजाला मिळाली तर मग आपल्याकडे रोज पाहुणे येतात, त्यांना खायला घालायला बरं. याला ठेवून काय करायचं नाही का? इथं काय कामधेनू उपयोग आहे? सप्ताह करण्याजवळ असली तर मग तो बरोबर घेऊन कुठे गावात गेला की आपला सप्ताह करत जाईल. किती घा, कारण सप्ताहात बाकीची अडचण नसते, फक्त अडचण असते. पण अडचण असती याची ती सोय काय करावी. शहरात ती अडचण आहे. शहरात काळकरी मंडळी आपल्या पण घरचं खातात, इथे येतात, भजन करतात, निघून जातात, ती अडचण नाही. पण खेड्याला वगैरे इतरत्र जर सप्ताह करायचं असेल तर येणाऱ्या पाहुण्या मंडळीची व्यवस्था काय असा भाग. त्या विश्वामित्र तृप्त झाल्यानंतर वशिष्ठांकडे जाता जाता गेले. म्हटले की वशिष्ठ आपण आश्रमाशी आहात, आपल्याला लागणार विद्यार्थ्याकरता जेवढं धनधान्य असेल तेवढं मी सुपूर्त करीन, पण कामधेनू माझी मला देऊन टाक.
आपलं कामधेनू तुमची मला देऊन टाका, कारण मला उपयोग होईल सैन्याला सगळं पुरवण्याकरता. वशिष्ठ ऋषी म्हटले की मुहूर्त नाही ना त्यांना. म्हणजे माझं काही म्हणणं नाही, ती जर येत असेल तर घेऊन जा, माझं काही म्हणणं नाही. कारण कामधेनू अशी की ती जागा पाहूनच राहत असते, भलत्या ठिकाणी कशी राहील, दुसऱ्या ठिकाणी राहणार. शेळी असली आणि कोंबडे असले तर कुठे राहतात, त्याचा काही प्रश्न नाही. पण हे कामधेनू आहे, तिनं जिथं राहावं तेही काही असं तेजवान प्राणी असावा लागतो, ते व्यक्तिमत्व काही वेगळं असावं लागतं, काही तप पाठीमागं असावं लागतं. विश्वामित्र म्हटले की मला देऊन टाका. म्हटले माझं काही द्यायचं कारण ती येत असेल तर घेऊन जा. म्हणजे घेऊन जाईल मी. म्हटलं घेऊन. विश्वामित्रांनी शिष्यानं सांगितलं की कामधेनूला सोडून घेऊन जा. जवळ गेल्याबरोबर ती कामधेनू बरोबर काही येईना यांच्या बरोबर येईल. आश्चर्य आहे की विश्वामित्रांच्या लक्षात आलं नाही की कामधेनू जर इच्छाच नाही यायची, आपण तिच्या मनाविरुद्ध जर नेलं तर ती प्रतिकार स्वतः नाही केली तरी तिच्यापासून आपापच हजारो सशस्त्र सैनिक तयार होतील आणि आपला प्रतिकार करतील. शेवटी कामधेनूला काही नेता आलं नाही. विश्वामित्रांना शरणागती पत्करावी लागली. वशिष्ठ नुसतंच कौतुक पाहत होते. मला आपल्याला सांगायचं आहे की वशिष्ठांचं आत्मतेज काही वेगळं. ते अंतःकरणातले सगळे विकार निर्माण मोहा जितसंग दोष अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञे गच्छन्त्य मूढात् पदमव्यंत जयाचे कामहन सांडून गेले मोहमान वर्षांतिका गहन आकाशाते. ज्यांच्या अंतःकरणातून माणसाचं विनाश करणारे जे विकार आहेत ते नष्ट झाले, त्याचं तेज वाढायला काही अवघड आहे का? म्हणून साधुत्व हे काही वेगळं आहे. या साधू संतांनी जी काही जीवनभर तपश्चर्या केली त्याचं फल नाही. मागे बहुता जन्मी मागे बहुता जन्मी एखाद्या जन्मात मिळत असतं. भगवान सुद्धा म्हणतात ना अर्जुन बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. एखादाच शेकडो जन्माच्या अंती ज्ञानवान माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. त्यांनी काय केलं? उगाच नाही. म्हणजे काही न करताना प्रयत्नशील नसताना जर भगवंताचा साक्षात्कार ही दुरापास्त गोष्ट आहे. म्हणून भगवंताच्या सेवेमध्ये काही अद्भुत सामर्थ्य आहे की सेवेनं देवाचा साक्षात्कार होतो हे तर आश्चर्य नव्हे. सेवा केल्यानंतर देवाचा साक्षात्कार होईल याही पेक्षा श्रेष्ठ आहे की भगवंताची सेवा केलं तर भगवंताच्या सेवेपेक्षा श्रेष्ठ बनते, ते व्यक्तिमत्व देवापेक्षाही श्रेष्ठ बनते. म्हणून तुकोबाराय या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये गोड सांगतात. तुकोबाराय म्हणतात की देवाची वेगळी सेवा करण्याची आता गरज नाही. या भक्तांची जर सेवा केली तर ती देवाला प्राप्त झाल्यासारखं आहे. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पाहिजे सेवा. थोर संत होऊन गेले ना देवजी बाबा, फार फार या समाजाला ज्यांच्यामुळे नाव पडलंय हराळे वैष्णव समाज. हराळे तर हराळे हे नाव पडायला कारणही एक संत आहेत फार मोठे. कर्नाटकात एक मोठे संत होऊन गेले, त्यांचं नाव हरळय्या. हरळय्या जे बसवेश्वर म्हणून तिकडे मोठे सत्पुरुष होऊन गेले, राजा बसवेश्वर आणि साधू होऊन गेले. हरळे यांची बसवेश्वरांची भेट झाली तर हरळे यांनी बसवेश्वराला नमस्कार केला. हरळे यांनी बसवेश्वराला नमस्कार केला म्हणून बसवेश्वरांनी दोनदा नमस्कार केला. बहुतालच्या लोकांनी विचारलं म्हणजे त्यांनी एकदा केला आणि तुम्ही दोनदा? तुम्ही तर राजे आहात, थोर आहात आणि तो तर सामान्य मनुष्य, त्याला तुम्ही दोनदा नमस्कार केला. म्हटले दोनदा नव्हे 10 वेळा ज्याला नमस्कार करावा इतक्या योग्यतेचा तो आहे म्हणून केला. बडा सुंदर इतिहास त्याचा आलाय हरळीयाचा की त्या हरळीयाच्या नावाने हराळे वैष्णव समाज असं नाव पडलं. तसं ते आहे ना. तसंच ज्यांची आपण सेवा करतो इथे उत्सव बरेच वर्ष होतो, गेली 100 वर्षाच्या पूर्वी जे होऊन गेले असे देवजी बाबा थोर संत होऊन गेले.
की ज्यांनी एका जन्मातच नाही शेकडो जन्मात हेच करत आले त्याशिवाय हे फल मिळणार नाही. एका जन्माचं फळ नाही. जसं ती गवळण म्हणते ना की मी एका जन्मात भगवंताचा साक्षात्कार करून घेतला असं नव्हे, आत्ता केल्यासारखं दिसत नाही, पण शेकडो जन्माची पुण्य आहे. जन्म जन्मांतरी केली हे सूचना, भक्षुनी फळमूळ प्राशिले जीवना, याची साठी वसविले निर्जना, याची लागी ओ केले तीर्थाटना, जन्म जन्मांतरी केली हे सूचना. भगवंताचा साक्षात्कार होण्याकरता शेकडो जन्माची पुण्यही लागते. म्हणून की माणसाचं जीवन पवित्र होण्याकरता तप नावाची वस्तू असावी लागते. जीवन पवित्र हे काही बाकीच्या साधनाने होत नाही. आपलं जीवन पवित्र होण्याकरता भगवंताचं नामस्मरण, काही विशिष्ट प्रकारचं कर्म, काही आचारशुद्धी, काही दोषापनयन, या गोष्टी आपण सांभाळल्या तर जीवन पवित्र. म्हणून तुकोबाराई या अभंगद्वाराचे सांगतात की काही व्यक्तिमत्व असे आहेत की ते पवित्र आहेत, नुसती पवित्र नाही ते सोहळी आहेत. काही तप केलं म्हणजे जीवन पवित्र होतं, पण जीवन पवित्र झालं म्हणजे सोहळं होत नाही. पावित्र्य आणि सोहळेपणा हे दोन भिन्न भिन्न आहेत. जिथे पावित्र्य असतो तिथं सोहळेपणा असेलच असं नाही, जिथे सोहळेपणा असतो तिथं पावित्र्य असेलच असं नाही. पवित्रता आणि सोहळेपणा दोन्ही एकत्र जर कुठे असेल तर तो भगवंताचं आपण जे चिंतन करतो. तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, त्याच्यामुळे जो वदे अच्युत सर्व आणि पुण्यवंत की जो भगवंताचं सतत चिंतन करतो, असं भगवंताच्या नामामध्ये सामर्थ्य. हे सामर्थ्य का, तर त्या नामाचा आधार जो आहे नामी, तो नामीच अतिशय पवित्र आहे. पवित्राणाम पवित्र मंगलांच मंगलम, म्हणून ज्ञानोबाळे म्हणतात ना सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी. विठ्ठलाचे नाम आहे जीवनाला पवित्र करणार. कारण ते नाम ज्याचा आहे तोच पवित्र आहे ना सगळ्यामध्ये. मंगलाचा मंगल साठा वीट तोटा नेणे तो. एका गावाला मूर्ती बसवायची ती पण मिळून द्यायची. चालेल सांगायला ते म्हटलं मग ते म्हणले अमक्या तारखेला मूर्ती बसवायची. ते म्हटलं ती तारीख मला रिकामी नाही. ते म्हणले तुमचा दोघांचा कार्यक्रम करायचा. बरं आहे म्हटलं दोघांचा म्हणले मूर्ती स्थापना धुंडा महाराजांची असते आणि कलशी समारंभ तुमचे असते. दोघांचे एकाच. रात्री धुंडा महाराजचे कीर्तन, सकाळी तुमचं काल्याचे कीर्तन असं करायचं. पण आणखी तिथे आम्ही निवडली त्या दिवशी. तर म्हटलं मला तर सवड नाही, पण महाराजांना जाऊन विचारा. ते पंढरपूरला त्यांना विचारायला गेले. ते म्हणले मलाही सवड नाही. पुन्हा दुसरी तिथी काढली मुहूर्त त्यांनी. त्यावेळेला दोघांना सवड नाही. तिसरा काढला मुहूर्त. तिसऱ्या मुहूर्ताला दोघांना सवड नाही. ते म्हटले आता हे कसं जमायचं, आमची तिथून तुमची सवड दोन्ही एकत्र कसं जमायचं. म्हणलं याला एकच पर्याय. म्हणलं अगं तर तिथे जा त्यांच्याकडे आणि त्यांना म्हणा तुमची रिकामी तारीख कोणची.
रिकामी तारीख असेल त्या दिवशी मूर्ती बसवा आणि म्हणले मुहूर्त आणि म्हणलं पांडुरंगाची मूर्ती बसवायला मुहूर्त कशाला पाहिजे? जो दिवस बसेल तोच शुभ मुहूर्त मानायचा, कारण तोच पुण्य पावन आहे. ज्ञानोबा म्हणतात की मुहूर्त सुद्धा मुहूर्त ज्या ज्योतिषाला विचारतो असा परमात्मा आणखी वेगळा मुहूर्त कुठला काढायचा? त्याला पटलं ते. मग म्हटलं तुमची तारीख कोणती आहे? म्हणलं 28 रिकामी. ते गेला म्हणले महाराज 28 रिकामी. हो म्हणले चालेल. मग दोघे 28ला आम्ही रिकामी सापडलो. मग ब्राह्मणाकडे गेले. म्हणले 28 तारखेला मूर्ती स्थापना करायची. म्हणले मुहूर्त नाही. म्हणले 25 आहे. म्हणले कार्यक्रम ठरवायचा म्हणजे फार अवघड काम आहे. म्हटले लग्न ठरवणं सोपं पण हे तुमचं फार अवघड आहे. तर म्हटलं सगळं जमलं पाहिजे. म्हटलं आता कसं काय करायचं? म्हटलं आता याला पर्याय एक आहे. 28 आमची दोघांची कबूल केली ना. आता ब्राह्मणाला सांग मुहूर्त असो नाही तर नसो, 28 तारखेला तुम्ही विधी करायला या म्हणजे जा. मग त्याप्रमाणे तसं ठरवलं मूर्ती बसवली. मला असं म्हणायचं आपल्याला की परमात्मा इतकं पुण्य पावन पवित्र आहे की त्याला बसवण्याकरता स्थापन करण्याकरता वेगळा शुभमुहूर्त पाहण्याची गरज आहे असं नाही. अर्थात जो काही विधी मार्ग आहे जे सांगितलं जातं त्याच्याबद्दल अश्रद्धा आहे, माझी अशातला भाग नाही. तरी आपण वारकरी पंथ यापेक्षा काही वेगळा पुढचा विचार करणार आहे असं मला म्हणायचं. विठ्ठल करता जी साधना करतो माणूस, म्हणून काही वेळेला माणसाला साधन सामान्य वाटतात. साधन सामान्य असते म्हणजे फळ सामान्य असत अर्थ नाही. तुकोबारा एका ठिकाणी मोठं गोड सांगतात, बीज आणि फळ हरीचे नाम. काही झाडाचं बीज अतिशय लहान असतं. बीज लहान असतं म्हणजे काही झाड लहान असतं का? काही झाडाची बीज मोठी असतात म्हणजे काही झाड मोठं असतं काय? असं नाही. काही झाडांचं बी लहान असतं, बी लहान असतं पण झाडं खूप मोठी असतात. वडाचं बी केवढं असतं? आंब्याचं बी हे लहान असतं आणि फळही त्या बीच्या मानाने फार मोठं नसतं. पण एक फळ असं आहे की बी लहान पण फळ खूप मोठं. बी एवढं असतं पण फळ एवढं असतं. म्हणून बीज लहान आहे म्हणून फळ लहान असेल असं म्हणता येणार. काही काही बीज लहान असतात, फळ मोठी असतात. तसं पाहिलं तर जांभळाचं बी फार मोठं पण तसं जांभूळ फार लहान. मानाने बियाच्या मानाने वरचा भाग काही. म्हणून काही साधनं अशी आहेत की ते साधनं फार मोठी वाटतात, त्याचं फल मात्र लहान असतं. न लगे धूम्रपान पंचाग्नी साधन. धूम्रपान म्हणजे स्मोकिंग नाही बरं. नाही तर धूम्रपानम पंचाग्नी साधनम एक एक तुकडा गंगा स्नान असं नाही. धूम्रपान याचा अर्थ एक वेगळ्या प्रकारचं प्रायश्चित्त आहे. न लगे धूम्रपान पंचाग्नी साधन. त्याच्यामध्ये कष्ट फार आहे परंतु फल त्या मानाने थोडं आहे. तसं भगवंताचं नामस्मरण हे अतिशय सोपं आहे. तू काय म्हणे सोपे? सगळ्यापेक्षा सोपं. पण सगळ्यापेक्षा सोपं आहे पण सोपं करताना माणसं त्याच्याकडे प्रवृत्त होत नाही. म्हणून महाराज म्हणतात की आहे सोपं पण ते करायचं असेल तर करणारा कोण असेल? शहाणा तो धनी घेतो. अर्थात दुसरी साधनं काही करत असेल तर त्याला शहाणा म्हणावं का नाही हा स्वतंत्र भाग. माणसं भगवंताच्या नामस्मरणापेक्षाही काही वेगळं नवं शोधत असतात. पण त्या वेगळ्या त्याचं नामस्मरण हे सोपं साधन आहे. पण सोपंही याचा अर्थ त्याला फल कमी आहे असं नाही, फार मोठं फल आहे. भगवंताच्या नामस्मरणाला इतकं फल आहे की भगवंताचा साक्षात्कार तर होतोच पण भगवंताच्या पेक्षाही नामस्मरण घेणाराचा अधिकार वाढतो असा त्याचा. जितका भगवान पवित्र तितका तो भगवंताचं नामस्मरण घेणारा पवित्र.
बघा काय एकदाच घ्या बाबा. जीवन पवित्र करायचं असेल तर भगवंताच्या नामा इतकं श्रेष्ठ आणि सुलभ साधन नाही. ते जर केलं तर जगातल्या जेवढ्या साधनाची फलं आहेत ती सगळी फलं भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहेत. म्हणून साधू संतांनी संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडून ते एक श्रीहरीचे नाम. या साधू संतांनी वारकरी पंथातले जेवढे पण सत्पुरुष साधुसंत होऊन गेले त्यांनी साधना वेगळी करण्यापेक्षाही त्यानं भगवंताच्या नामस्मरणाची साधना केली. दुसऱ्या करतात निवृत्तीनाथ वास्तविक यांची परंपरा जर आपण पाहिली तर नाथपंथीय परंपरा, आणि नाथपंथीयामध्ये संजीवनी विद्येला फार महत्व दिले, योगाभ्यासाला फार महत्व दिले. तरी पण त्यांनी पुढे मंत्र चालवायचा होता, पुढे जी साधना चालवायची ती कोणती चालवली? ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती. भगवंताचं नामस्मरण हे माणसाला पवित्र करणार आहे. तुकोबाराय जे सांगतात ना की ते व्यक्तिमत्व पवित्र आहे. ते 16 कोणचे ध्रुपदामध्ये सांगताना सांगतात, ज्यांचा आवडता देव ज्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या आवडीचा विषय दुसरा राहिलाच नाही. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, ज्यांना देवाशिवाय दुसरं काही आवडतच नाही. आपण पहा, आपल्या अंतःकरणाची चौकशी करून पहा आपल्याला काय काय आवडतं, काय काय आवडतं. माणसाचा स्वभाव आहे, त्याला सगळं आवडतच. आमचे एक कीर्तनकार होते, ते म्हणायचे की माणसाला सोन्यापासून आवडतं तर शेणापर्यंत आवडत असतं. भगवत भक्ताला बाकीचं आवडतच नाही, आणि जे जे बाकीचं आवडत असेल ते त्याच्या आवडीने आवडी इतरी भगवंताच्या आवडीनं बाकीचं आवडतं. नाही तर खरा आवडीचा विषय देव एक विषय तो सकळांचा हरी, त्यांच्या आवडीने आवडी इतरी अंध बहिरे प्रेत रूपाचारी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की देवा मला तू किती आवडतोस. ज्ञानोबारे शपथ घेऊन पांडुरंगाला सांगतात की देवा तुझी आणवाही नगा देवराया देवराया बहु आवडती पांडुरंगा बहु आवडती पांडुरंगा.
ज्ञानेश्वर नाग म्हणतात की तू मला जीवापेक्षाही आवडतोस. कानडिया म्हणजे कानडी देशातला नव्हे बरं. कानडिया म्हणजे न कळणारा. माऊली म्हणतात वेदाशी कानडा, श्रुतीशी कानडा, विठ्ठलू गडा पंढरी. वेदाला सुद्धा न कळणारा. सखी पुसे सखी सखी पुसे उभा ऐकला संता युगे झाली युगे उभा ऐकला संता उभा ऐकला संता आद्यादीवर भिवरातीर कटावरी कर वाळवंटी संत सभा सभा देव काहो वेदाची काही कळलेची नाही. पुसू नका बाई वेदाची काही कळलेची नाही. वेदाची काही कळलेची नाही. शेषशिणला झाल्याची सत्र भाग भाग वेदाला सुद्धा न कळणारा. श्रुती नीती म्हणून त्याला कानडा म्हटलंय. कानडा याचा अर्थ कानडी देशातला. आणि कर्नाटकू म्हणजे कर्नाटकातला. कर्नाटकू म्हणजे करनाटकू. नाटक करणारा आहे. काय नाटक कुठल्या वेळी करील काही सांगता येत नाही. असा हा परमात्मा आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कानडा हो विठ्ठल. कानडा की मला तो जीवापेक्षाही आवडतो. जीवीची जीवा प्रेम भावाची भावा तुझ वाचून केशवा आणून आवडे. म्हणून ज्याला अंतरापासून हरी आवडतो. आवडे ज्या हरी अंतरापासून. परमात्मा आपल्या सर्वस्वापेक्षाही ज्याला अधिक आवडतो त्याचं जीवन पवित्र आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात की ते पवित्र आहेत आणि ते सोवळीत. कोण? ज्यांचा आवडता देव. देव तर सगळ्यालाच आवडतो. भगवान म्हणतात अर्जुना आपल्या हिताचे निलोभे आवडे तोही भक्त मज झोंबे. सगळीच माझी सेवा करतात. चोर सुद्धा चोरी साधण्याकरता देवाला नमस्कार करून जातो. देवा आजचं जर डबुल साधलं ना तर उद्या 5 शेर दही 5 शेर दूध पंचामृताने स्नान घाली. पण आजची रात्र साधू. मग तो त्यालाही देव हवाच असतो ना. मग प्रपंचामध्ये तर माणसं देवाला रामेगडीच करतात. देवा एवढं केलं तर तुझं तेवढं करी आणि तू एवढं नाही केलं तर मग तुझा आमचा संबंध सुटला. म्हणजे बहुतेक असे आपल्या इच्छेप्रमाणे मनोकामना देवानी पूर्ण केल्या नाही. म्हणूनच तर देवाशी यांनी घटस्फोट घेतलेली माणसं आहेत. देवापासून दूर करतात म्हणजे संबंध सोडलेले देवाच्या. वाटेल ते घडलं तरी काय घडेल ते घडो या शेवटी. नामदेव म्हणतात देवा वाटेल ते झालं तरी जे जे घडेल ते घडो. जे जे घडेल ते घडो. देह राहो अथवा पडो. देह राहो अथवा पडो. घडो. देह राहो अथवा पडो.
काय घडेल ते घडो, काय घडेल ते घडो या शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणी. कारण आपलं जीवन देवापेक्षा वेगळं नाहीच ना. प्रेमसूत्र दुरी नेतो तिकडे जातो हरी, मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरीराया. सर्वस्व देवाला समर्पण केलंय. आता आवड सुद्धा देवादेना व्यतिरिक्त दुसरी कुठे राहील. म्हणून ज्याची आवड संपूर्ण देवावर आहे, देव सगळ्याला आवडतोच. म्हणून तर भक्तामध्ये 4 प्रकार केलेत भगवंताने. अर्जुनाने ज्यावेळी विचारलं, अर्जुना अरे सगळेच तुझी भक्ती करतात ना, मग सगळ्याला तू प्रसन्न काय होत नाहीस. भगवान म्हणतात सगळे जरी करत असले तरी त्याच्यामध्ये तरतम भाव आहे. चतुर्विधा भजनते माम जना सुकृतीनोर्जुन, अर्थो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानेच्या भरदर्श. अर्थ तो दुःखाच्या निवृत्ती करता, दुःखाच्या निवृत्ती करता अर्थ हा हाका मारत असतो. द्रौपदीने धावा केला ना, कशा करता, त्यातला हेतू होता कृष्ण. ज्या वेळेला दुःशासनाने ओढलं पाहतो, भगवान पाहत होता की अजूनही याला वाटतं की मी सावरू शकेल, पण दुःशासन ओढायला लागला, तो ऐके ना. त्यावेळेला तिने पाहिलं आपले पतिराज बसले होते 5 सिंहासारखे, पण काही विलाज नाही कोणाचाच. सगळे खाली मान घालून बसले होते. दुसरीकडे पाहिलं, हका मारती, मामनजी हे बरं दिसतंय का, आपण काहीच म्हणू शकत नाही. पण काय करणार, भीष्माचार्य सुद्धा खाली मान घालून बसले. त्यांच्या हातात राजदंड, पण काय करायचं, विलाज नाही ना. बांधिलकी असली म्हणजे हाताखालची पापं सुद्धा पचवावी लागतात, त्याला विलाज नाही. बांधिलकी असते. भीष्माचार्याने जर केवढं जीवन निर्मळ की भगवान श्रीकृष्णाने सुद्धा पितामहांना मानावं इतकं जीवन निर्मळ, पण काय करणार, प्रतिकार करू शकत नव्हते. अजूनही त्याचं उत्तर सापडत नाही की भीष्माचार्यासारखे निर्मळ जीवन जगणारे सुद्धा द्रौपदीच्या वस्त्राला दुःशासनाने हात घातला त्यावेळेला प्रतिकार का केला नाही, अजूनही उत्तर सापडत नाही. अर्थात समाधान करून घ्यायचं म्हणून पर्यायी काहीतरी उत्तर द्यायचं, पण समर्पक उत्तर या प्रश्नाला अजून सापडत. सगळ्यांना हाका मारल्या, सगळ्या सगळीकडे पाहिलं, कोण आपलं आपल्याला सोडवणार. मनाला खिन्न झाली, आता आपल्याला दुसरं कोण सोडवणार आहे एका भगवंताशिवाय. म्हणून भगवंताला हाका मारले. सुखासुखी नाही, कशा करता. गोविंद द्वारकावासी कृष्ण गोपी जनप्रिय कौरवै परिभूता माम किन्न जानाजिदेश. हे नाथ हे रमानाथ. तिनं पाहिलं की आपल्याला कोणी या दुःखातून सोडू शकत नाही, आपणही आपण प्रतिकार करू शकत नाही. त्यावेळेला भगवंताला हाका मारली, कृष्ण 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 धावा रे लवकरी. कृष्ण धावा रे लवकरी, संकट पडले भारी. कृष्ण संकट पडले भारी, कृष्ण संकट पडले.
निवारी कृष्णा आले विघ्न निवारी कृष्णा कृष्णा दावरे लवकरी संकट पडले संकट पडले. द्रौपदीने धावा केला कशा करता. म्हणून या साधू संतांच्या दरबारामध्ये द्रौपदी ही भगवंताचं नाव प्राप्त झालेली एक उच्चतम भक्त असून सुद्धा अर्थ ठरलेला आहे. पण हाही एक भक्त आहे. पण मी जी करी वालभे ऐसा ज्ञानिया एक. भगवंताच्या भक्तीमध्ये कुठलाही मध्ये सकाम धागा असता कामा नये अशी निष्काम भक्ती पाहिजे. ज्याला एक माधुरी भाव श्रेष्ठ प्रकारचा म्हणतात कुलपतनम. म्हणून या भक्तिशास्त्रामध्ये सगळ्यात श्रेष्ठ भाव जर कुठे रुजत असेल तर राधेच्या ठिकाणी. म्हणून राधेसारखी श्रेष्ठ भक्त भक्तांच्या इतिहासात जगाच्या इतिहासात अद्यापपर्यंत झाली नाही. कारण राधेची भक्ती ही माधुरी भावातली होती. म्हणून माधुरी भावाचं वर्णन करत असताना भक्तिशास्त्रकारांनी गोड वर्णन केले. कुलपतनम जनगरः बंधनमपि जीवितस्य संदेहम अंगीकरोति सकलम वनिता परपुरुषस्य संसुप्तः. म्हणून 6 प्रकारची शरणागती सांगत असताना शास्त्रकार सांगतात अनुकूल्यस्य संकल्पो प्रतिकूल्यस्य वर्जनम रक्षिष्यति इति विश्वासो भोक्तृत्वे वर्णन ततः आत्मनिक्षेप कार्पण्यम षड्विधा शरणागती. अशी अनन्य भावाने भगवंताची जो शरणागती करतो त्याचं जीवन पवित्र होतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात ज्यांचा आवडता देव अंतरातून ज्यांना देव आवडतो तो अशी 6 प्रकारची शरणागती करतो. म्हणून भगवान म्हणतात अर्जुना अरे तुला आता वेगळं वेगळं किती शिकू. वेगळं शिकवायची गरजच नाही. मन मना भवमात भक्तो मध्य आदिमा नमस्कुरु मामे वैशिशी सत्यंते प्रतिजानी प्रियोसी. तू मला शरण ये. मी आता वेगळं वेगळं तुला सांगायचं काही कारण नाही. हे एक एक शिकवू काही सेवक आहे आपल्या ठाई ए गुरुनी ए र सर्व ही सेवेची करी. वेगळं शिकवत नाही तुला. तुला एकच सांगतो शेवटचं सर्व धर्मांपरित्याग. कुणाला शरण जा. अगोदर कोणाला सांगितलं शरण जायला भगवंत. इथं म्हणतात मामेकम शरणम व्रज. पण मागे सांगतात अर्जुना सगळ्यांच्या हृदयामध्ये जो आहे ना परमात्मा सर्वस्यचाहम हृदय सन्निविष्टो. सर्वांच्या हृदय दिशी मी अमुकायशी बुद्धिस्पुरे अहर्निशी वस्तुदेगामी. तेव्हा बघ अर्जुना तू शरण जा. कोणाला शरण जा. मामेकम इथं म्हणतात मला शरण जा आणि तिथं म्हणतात अर्जुना शरण जा बरं का. कोणाला तमेव शरणं गच्छ सर्व भाग त्याला शरण जा. तिथं म्हणतात त्याला शरण जा आणि मला शरण. पण मला शरण येण्याची पद्धती वेगळी आहे. सर्व धर्मांपरित्याग. सगळ्या धर्मांचा त्याग कर. इथे धर्म म्हणजे जे धर्म या नावाने ओळखले जातात ते धर्म नव्हे बरं का. इथे धर्म शब्दाचा अर्थच वेगळा आहे स्वतंत्र आहे. आपल्याला तो विषय सांगायचा नाही. पण आपल्याला एवढंच सांगायचं आहे की भगवंताची अनन्य भावाने शरणागती करण्याकरता भगवंताच्या विषयी अंतःकरणात नितांत आवड निर्माण होण्याकरता 6 प्रकारची शरणागती करावी लागते. म्हणून षड्विध शरणागती म्हणतात. अनुकूल्यस्य संकल्पो प्रतिकूल्यस्य वर्जनम रक्षिष्यति इति विश्वासो गोप्तृत्वे वर्णन तथा आत्मनिक्षेप कार्पण्यम षड्विधा शरणागतीची 6 प्रकारची शरणागती. आणि अशी ज्याला शरणागती साधली गेली तोच खरा देवाला आवडतो आणि त्यालाच देव खरा आवडतो. ज्यांचा आवडता देव ज्यांच्या वृत्तीला देवाशिवाय दुसरा विषयच नाही. काय आवडतं तुम्हाला. काय आवडतं तुम्हाला आपल्याला ना. हा आम्ही एकाला विचारलं तुम्हाला काय आवडतं. तो म्हणला मला ना कट्यार काळजात. मी म्हणला का काय आश्चर्यच आहे. म्हणलं अहो कीर्तन भजन ऐकणारी माणसं नसेल. नाही तुम्ही विचारलं काय आवडतं म्हणून सांगितलं. म्हटलं मी ते नाही सांगितलं हो. म्हटलं तुला माणसांची आवड कुठे कुठे काय असेल काही सांगता येत नाही. जीवनामध्ये आवडावा देव. आणि ज्याला जीवनामध्ये देव आवडला ना तो कोणी असो पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी. या भूमंडळामध्ये एकतीच सोहळी आहे. ती इतकी पवित्र आणि इतकी सोहळी होतात की जगामधलं जे अपवित्र आहे ते त्यांच्या स्पर्शाने नष्ट होतं. विठ्ठल नामदेवरायच्या अभंगामध्ये मोठी गोड कथा आहे.
की पावित्र्य आणि सोहळेपणाला किती महत्व आहे. नामदेव अभंगाच आहे नामदेवाच्या चोखोबारायच्या चरित्राचं मोठं गोरा. एक ग्रस्त गेले वर, कुठे? स्वर्गात. असं स्वर्गात जाता येतं? हो. कसे सांगतो तुम्हाला उपाय काय. 95व्या वेळेला आपल्याला बोलू नका एवढी. गेले ग्रस्त स्वर्गात. इंद्र चिंताक्रांत सिंहासनाच्या जवळ बसला होता आणि तिथे गेले पटकन. नारायण कोण हो? पटकन लक्षात आलं बघा. काही लोकांना ओळखण्याकरता वेगळं काही लागतच नाही ओळखपत्र. काही आवाजावर ओळखले जातात, काही पोशाखावर ओळखले जातात. असे काही माणसं सहज ओळख. आता हे तुकाराम वाजवत असेल मी पाहिलं नसलं तरी आवाजावर ओळखणार की कोण मृदंग वाजवत. आवाजावर असत. मी बाहेरच तिकडून फेटा बांधून आलो त्यावेळेच ओळखलं. बहुतेक म्हणलं हात आमट्यांचा दिसतो. आता समजतं काही खुणा असतात ना ओळखण्याच्या. मी नुसतं आपल्याला म्हटलं नारायण कोण? ट्रान्झिस्टर फिरता. पाहिलं इंद्राच्या ठिकाणी बसले. इंद्र म्हणले नारदा वा या तुझीकडे आलं. म्हटलं आपल्याकडे चाल. इंद्रा अरे स्वर्गामध्ये म्हातारपण अजून नाही. मी इतके इंद्र पाहिले आणि तू कसा म्हातारा झालास? केस कसे पिकले तुझे? कारण स्वर्गातल्या देवाला निर्जर म्हणतात की ज्यांना जरा नाही, म्हातारपण नाही, केस पांढरा होणार नाही, त्यांचा दात पडणार नाही, अंगावर सुरकुती येणार नाही. काय झालं? इंद्र म्हणतो नारदा संबंध स्वर्ग लोक आमचा चिंताक्रांत आहे. म्हटले काय झालं? ज्याच्या योगाने आम्ही तारुण्य उपभोगणार, ज्या योगाने आमची तहानभूक अजिबातच आम्हाला नाही, असं जे साधन आहे, जे अमृत, ते अमृत पेल्यामुळे आम्ही अमर आहोत. आम्हाला म्हातारपण नाही, आम्हाला तहानभूक नाही, पण ते अमृतच नासून गेले स्वर्गातलं. आता काय करावं? ते नासलेलं अमृत पितोय म्हणून म्हातारपण यायला लागला. आता आम्ही रोगी होणार. मृत्यू लोकांसारखं हॉस्पिटल इथं उघडावं लागेल, आता मरावं लागेल, खाली जावं लागेल. काय करावं? नारदा चिंताक्रांत झाले. काही उपाय नाही. अनेक लोकांना विचारलं. आमचे गुरु बृहस्पती त्यांनाही विचारलं. म्हणले स्वर्गात अमृत नसलंय, या सुधारण्याकरता काय करावं? म्हटले याला काही उपाय नाही. नारदा काही उपाय असला तर सांगा. तर स्वर्ग वाचतोय, नाही तर स्वर्ग खलास. नारद म्हटले आहे एक उपाय. म्हटले आपल्याला मृत्यू लोकात जावं लागेल. मी कशाकरता सांगतोय? पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेमभाव, ज्यांच्या जीवनामध्ये ज्यांच्या आवडीचा विषय देवच आहे, नुसता आवडीचा नाही, परमात्म्यावरती अखंड प्रेमभाव ज्यांनी ठेवलाय की त्याच्याशिवाय दुसरं काही आवडतच नाही. तुझं वाचवणी काही व्हावे ऐसे नको माझ्या जीवे. म्हणून ज्ञानोबारे सुद्धा म्हणतात ना, तुझं वाचवणी केशवा आणून आवडे, दुसरं आवडतच नाही. चला म्हटले कुठे? खाली जायचं मृत्यू लोकात. म्हणून नारद इंद्राच्या विमानामध्ये बसून नामदेवाचा अभंग आहे मोठा गोड पाहण्यासारखा. निघाली विमानात बसून खाली मृत्यू लोकांमध्ये. नारदाने सांगितलं इंद्रा अमृताचा कलश एक भरून घ्या. म्हटले अमृत नासलंय ना, ते पुण्य पावन होण्याकरता, ते पुन्हा सुधारण्याकरता कलश घ्या भरून. इंद्राने कलश भरून घेतला. ते मृत्यू लोकात आले. वाळवंटामध्ये कीर्तन चाललं होतं नामदेवाचं, तिथं उतरले ते विमान. हे सगळ्या इंद्रांनी नारदांनी कीर्तन ऐकलं. दुसऱ्या दिवशी चोखोबारायांनी निमंत्रण दिलं द्वादशी सोडण्याकरता सगळ्या साधुसंतांना, नामदेवरायसह सगळ्यांना, की तुम्ही आमच्याकडे भोजन करायला यावं. सगळ्यांनी कबूल केलं ते निमंत्रण. इंद्राला सांगितलं उद्या द्वादशी सोडायला जायचं. इंद्र म्हणला मी जेवायला नाही इथं. म्हटलं मला काम राहिलं तसं, तुम्ही जेवायचीच निमंत्रण घेत बसलं. चला तर खरं. दुसऱ्या दिवशी रात्री कीर्तन एखाद्या झालं, रात्रभर जागर झाला आणि भगवंता सुद्धा सगळी भक्त मंडळी, ज्ञानेश्वर महाराज, चोखोबाराय, ही सगळी भक्त मंडळी, सावता महाराज, गोरोबा काका, ही सगळी भक्त मंडळी चोखोबाराकडे भोजन करण्याकरता द्वादशी सोडण्याकरता येत. पंक्ती पडल्यात, वर्णन केले मोठं नामदेवरायांनी. आणि तो फोटो दिलाय पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिराच्या पुढे चोखोबाराची समाधी, तिथे मोठा फोटो लावलाय 4x5चा फोटो लावलाय. पंगत बसली त्या पंक्तीमध्ये, मध्ये इंद्र बसले, तिकडे भगवान बसले, तिकडे नारद बसले जेवायला. सगळ्या संतांच्या पंक्ती, रुक्मिणी मातोश्री वाढतायत. इंद्र आगोळच म्हणतो नारदाला, नारदा अहो म्हटलं इथे जेवायचा थाटमाळ झालाय, पण तो अमृताचा कलश नसल्यावर तसाच आहे, तुम्ही कशा करता बोलवलाय? म्हणले त्याच्या करता असतात. चला
भगवंताला नारदाने सांगितलं देवा असं असं घडलंय, कलश नसलाय, अमृत सगळं हिरवं पडलंय, ते सुधारण्याकरता काहीतरी उपाय करा. भगवान म्हणले काय हरकत नाही. इंद्रानं म्हटले चला उठा. कलश हातात घेतला इंद्रानं. नारद बरोबर, भगवान बरोबर पंक्तीच्या मध्ये आले. आता मंत्र म्हणायचा, ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विना वधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शांती शांती शांती. आणि आता पंगत पडायची तोपर्यंत भगवंताने हाका मारली, चोखोबा 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 रे पंक्तीमध्ये आले. भगवंताने विचारलं काय? काही नाही म्हटलं, हे अमृत नासलं. इंद्राने सांगितलं काढा त्याच्यावरचा पडदा. कलशावरचा पडदा काढला. चोखोबाला सांगितलं फक्त तुम्ही या कलशाला स्पर्श करा. चोखोबाने कलशाला स्पर्श केल्यावर ते अमृत शुद्ध झालं सगळं. समंदरे जाणून माझ्या पदार्थ सांगत नाही महाराजा. कशाचा परिणाम? तीर्थाशी तीर्थ तोची झाला एक मोक्ष तेने दर्शने. की तो तीर्थाला सुद्धा तीर्थरूप होतो, इतकं पावित्र्य त्याला आलं. याचं कारण काय? ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव विठोबार कुमार. भजन करा बाहेरचे बोला. मंगळवारचा अंबाबाईचा, बुधवारचा विठोबा, गुरुवारचा, शुक्रवारचा काट्या नाईटेची देवता. मी नाही संतोषी मातेचा. मलाच प्रसंग आला एका गावाला. सकाळी जेवायला गेलो तर जेवण वगैरे झालं. म्हणून म्हणले थोडासा भात घ्या एवढा. म्हटलं घेतो. म्हणलं वाढा. भात वाढला. वरण देऊ का? म्हटलं वरण नको. मग म्हणले आता काय द्यायचं भातात? म्हटलं जरा दही असं. गेलो तर जेवण वगैरे झालं. म्हणून म्हणले थोडासा भात घ्या एवढा. म्हटलं घेतो. म्हणलं वाढा. भात वाढला. वरण देऊ का? म्हटलं वरण नको. मग म्हणले आता काय द्यायचं भातात? म्हटलं जरा दही असलं द्या. अगं दही काय झालं? अहो आज आंबाट चिंबाट खायचं नाही. काय झालं? म्हणलं आज उपास नाही का संतोषी होता? आमच्या घरात ते नसतं. ती संतोषी होतं आमच्या टाळक्यावर खावं म्हटलं. म्हटलं सोडून द्या. असं आपला अखंड भजन करी उगान वेक्षण भरी अवघे गावतवारी आहे व त्यांची. मला सांगायचं आहे ज्यांनी भगवंताशिवाय दुसऱ्यावरती दुसऱ्या देवतेवरती प्रेमच केलं, असा जो असेल तो भक्तात अग्रगणी ठरला जातो. तेच पवित्र आणि तेच सोवळी आहे. तीच भाग्यवंते ज्यांची सरती पुरती धननित्ये. तिथेच भाग्यवान आहात. बाकीचे किती जगामध्ये भाग्यवान असले तरी त्यांची धनवित्त ही पूर्ती असली तरी ती सरती आहे. किती धनवान असलं तरी ती धन सरणारी आहे, संपणार आहे. आणि धनाच्या मागे कळीकाळाचा लाभ. 17 अनर्थ भागवतकारांनी धनाच्या पाठीमागे सांगितले. भगवान उद्धवाला सांगत असताना म्हणतात उद्धवा धनाच्या मागे 17 अनर्थ आहे. धन ही शेवटी नाशवंत आहे. एकच धन खरं अविनाशी. धन घरी पांडुरंग अभंग जे सरेना. म्हणून धनवान किती झाला तरी रावणा इतका तर धनवान नाही ना कोण. मग रावणाचं काय राहिलं? काही तिथे आता सोन्याच्या खाली लागतात काय? त्याचा संबंध सोन्याची लंका होती म्हणतात. वर्णन केलंय की त्याच्या राज्यामध्ये सोन्याची घरं किती कोटी होती? शुद्ध कांचनाची 7 कोटी 7 कोटी घरं. अर्थात ही कल्पना आहे का सत्य वस्तुस्थिती? थोडासा विचाराचाच प्रश्न आहे बरं. पण होती ही गोष्ट खरी. याचा अर्थ तसा की रावणाची संपत्ती अमाप होती. त्याला संपत्तीच्या दृष्टीने काहीच कमी नव्हतं. रावणा इतका श्रीमंत नव्हता की रावणाचे इथे सोनं नाणं हिरे माणिक मोती तर इतके होते. मी आपल्या विरोधाने सांगत असतो की रावण त्याचा डोक्यात घालायचा रोजचा मुकुट वेगळा. रोज एक मुकुट. म्हणजे वर्षाची किती झाली? 360 नाही का? बघा बरं का. रावणाच्या डोक्याचा हिशोब करण्याकरता डोकंच पाहिजे आपल्याला. पटकन 360 म्हणून उपयोग नाही. रोज एक मुकुट बदलायचा. वर्षाचे मुकुट किती? रोज डोक्याला एक मुकुट.
रावणाला डोकी किती होती आणि मग किती झाले वर्षाचे बघा बरं मग उठतो तुम्ही 360 पटकन सांगत बा. म्हणून रावण्याचं डोकं तपासायला आपल्याला डोकंच पाहिजे. यमाप संपत्ती रावणाची होती पण शेवटी बरोबर काय केलं म्हणून सरती पुरती धनवित्ते पुरणारी धनवित्ते पण ती सरता